सार्वजनिक आरोग्य विभाग या माध्यमाने आज प्रदीप जयस्वाल साहेब इथले आमदार जे आहे यांच्या शुभ हस्ते भूमिपूजन झालेलं आहे सर, त्याबद्दल काय बोलाल सर? साहेब, आज माननीय आमदार श्री प्रदीपजी जयस्वाल यांच्या हस्ते शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ते प्रधानमंत्री आयुष्यमान भारत इन्फ्रास्ट्रक्चर मिशन अंतर्गत 50 काटांचे क्रिटिकल केअर युनिटचे इमारतीचे उद्घाटन माननीय श्री जयस्वाल साहेबांच्या हस्ते आज येथे झालेला आहे। हा प्रोजेक्ट राष्ट्रीय आरोग्य अभियान या अंतर्गत येतो, बरोबर सर? आणि किती दिवसात कंप्लीट होणार आणि किती कोटीचा आहे हा? नियर अबाउट 23-75 हा प्रोजेक्ट टोटल 23,75,00,000 रुपयाचा आहे। अंदाजे 2 ते 2.5 वर्षात हा प्रोजेक्ट पूर्ण होण्याची शक्यता आहे। काय काय फॅसिलिटी राहणार याच्यामध्ये? काय काय फॅसिलिटी राहतील हे आमचे इंजिनियर साहेब श्री चौधरी साहेब तुम्हाला सांगतील काय डिटेलमध्ये टेक्निकल। बोला सर। या इमारती अंतर्गत आपल्याला एकाच छताखाली जे आहे अतिदक्षता विभाग, ज्याच्यामध्ये डिलिव्हरी असो, डायलिसिस असो, ऑपरेशन असो, या सर्व गोष्टी एका छताखाली आपल्याला उपलब्ध होणार आहेत। याच्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी, डिलिव्हरीसाठी वेगळ्या ठिकाणी, काही क्रिटिकल केस असेल डिलिव्हरीची तर ते वेगळ्या ठिकाणी, किंवा ऑपरेशनची काही वेगळी असेल तर वेगळ्या ठिकाणी, असं डायलिसिस वेगळं असं नाही, एका छताखाली जे काही क्रिटिकल गोष्टी असतील ती एका छताखाली आपल्याला उपलब्ध होणार आहेत। याच्यामध्ये सर्व गोष्टी ECG आहे, सोनोग्राफी आहे, तसंच आपले ऑपरेशन थिएटर्स आहेत, डायलिसिस हे आहेत, लहान नवजात शिशु जे असतात आपले पेडिट्रिकचे जे क्रिटिकल नवजात शिशूंचे जे हे असतात ते सुद्धा याच्यामध्ये आपल्याला हे करण्यात येईल। ठीक है सर, आपलं नाव सर और कंस्ट्रक्शनचं नाव सर? हे कंस्ट्रक्शनचं नाव आहे, मेरा नाम सचिन ठोले है जी। तो ये PG फिल्के एंड कॉन्ट्रैक्टर जी, एक कर्जत तालुका जिला अहमदनगर यहाँ की फर्म है जी, उन्होंने काम लिया हुआ है, उनकी तरफ से मैं ये काम देखूंगा। ठीक है, धन्यवाद सर। सर, आज जे भूमिपूजन झालेलं त्याबद्दल काय बोलाल सर? माननीय आमदार जयस्वाल साहेबांनी डीन साहेबांच्या उपस्थितीत आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत आज एका नवीन क्रिटिकल केअर हॉस्पिटल इमारतीचा भूमिपूजन आज केलेलं आहे। खूप चांगला प्रोजेक्ट हा केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाच्या प्रयत्नातून आणि आमदार साहेबांच्या प्रयत्नातून आज इथं सुरुवात होते। त्याला 2 वर्षाच्या आतमध्ये हा प्रोजेक्ट पूर्ण करण्याचं उद्दिष्ट आहे आणि त्यासाठी आम्ही नक्कीच पूर्ण प्रयत्न करू। सदरील इमारत ही 3 मजल्याची असणार आहे आणि टोटल 38,700 स्क्वेअर फूट याचं टोटल बांधकाम असणार आहे आणि 99% आमचा 100% प्रयत्न आमचा हा असाच असेल की 2 ते 2.5 वर्षात आम्ही ही बिल्डिंग पूर्ण करून गव्हर्नमेंटला हँडओव्हर करू। थँक्यू, धन्यवाद। तुम्हाला जे वाटेल तर तुम्ही या मताचा माणूस आहे, कारण की ज्यावेळेस आपला हा लागला कोविडच्या काळामध्ये मी सर्वात पहिले या घाटीला 75 लाख रुपये माझ्या इच्छातून दिले, ताकी शेवटी घाटी एवढी चांगली सेवा करू शकते मला माहिती आहे। आमच्या महापालिकेच्या माध्यमातून सुद्धा आमचे डॉक्टरसुद्धा त्या ठिकाणी सांगतो त्यांना आता मुंदळा सर तिथं सर शाही बाबा की शाले हाँ आशीर्वाद यानंतर होतील। यापूर्वीच सरांनी केलेल्या सहकार्यामुळं TPDCतून मिळालेल्या निधीमुळं, शासनाकडून मिळालेला निधी, MJPYचा पैसा, PLAचा पैसा, याच्यामधून आपण सर चिठ्ठीमुक्त घाटीचे आपण पेपरलाही वाचता सर, आपल्याकडे आता कोणी, मला नाही वाटत की कोणी औषधी मिळत नाही म्हणून कोणी येत असेल असं मला वाटत नाही। तरी कधी आलं चुकून एखादं तर आपण आम्हाला हक्कानं सांगा, कारण याच्यामध्ये भरपूर निधी आपल्याकडं आहे। तर आपण चिठ्ठीमुक्त घाटी म्हणा,
परिसर स्वच्छता असेल, कारण हे मेडिकल कॉलेज आहे बेसिकली. इथं डॉक्टर घडवण्याचं काम पहिलं होतं. जसं बाकीच्या ठिकाणी MBBSचे मुलं असतात, आपल्याकडे MBBSचे आहे, MDMSचे आहे, आता DM आणि MCHचे बी सुरू झालेत. तर एक चांगली दर्जेदार रुग्णसेवा, प्रत्येक माणसाला, आलेला माणूस गरीब असो श्रीमंत असो, तो कुठलाही 5 पैसे न खर्च करता तो परत गेला पाहिजे, चांगला होऊन गेला पाहिजे, अशी आपण सगळी व्यवस्था करत आहोत. सर, तुमच्या मार्गदर्शनाखाली आपण वेळोवेळी आम्हाला निधी उपलब्ध करून देता, विविध आपल्याला पाठपुरावा करावा लागतो. आता आमची एक मागणी, सर, आपण आज आलेलाच आहात, अभ्यागत समितीचे आपण सन्माननीय अध्यक्ष आहात, तर आपण 15 या पलीकडच्या बाजूला आपला अपघात विभागाने ही बिल्डिंग दूर पडते आणि ती बिल्डिंग पाडावा लागेल 5 वर्षानंतर, असं BNCनं आपल्याला हे दिलेलं आहे. आपल्या उपस्थितीमध्येच आपण आदरणीय माजी मुख्यमंत्री शिंदे साहेबांकडे ते 115 मजल्याचा एक सर्जिकल इमारत, म्हणजे हे पेशंट इकडं तिकडं शिफ्ट करायला लागणार नाही, या ठिकाणी ती बिल्डिंग होईल, मेडिसिन आणि ते दोन्ही कनेक्ट राहतील एकाच छताखाली. सिटी